कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडमध्ये एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या प्राध्यापक पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेनं मुरगुडसह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सविता परशुराम लोकरे असं मृत प्राध्यापक महिलेचं नाव असून परशुराम लोकरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। परशुराम लोकरे हे मुरगुडमधील साई कॉलनीमध्ये आपल्या पत्नी आणि मुलासह राहतो। लोकरे दाम्पत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते। या वादातून अनेक वेळा परशुराम लोकरे याने पत्नी सविता यांना मारहाण देखील केली होती। मंगळवारी सकाळी देखील दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली। या वादातून परशुराम लोकरे यानं पत्नीच्या डोक्यामध्ये वरवंटा मारला। हा घाव इतका वर्मी होता की सविता लोकरे या जागीच गतप्राण झाल्या। या घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। दरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। परशुराम लोकरे याच्यावर मुरगुड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अल्पवयीन मुलाचा देखील या खुनामध्ये सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे। उच्च शिक्षित असलेल्या या कुटुंबामध्ये घडलेल्या या घटनेनं मुरगुड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। केके न्यूज साठी कागलहून ओंकार पोद्दार। हृदयरोग, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार। जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, यूरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग। महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर।